नाशिकच्या विरोधात कुठला संघ आहे ते देखील सांगा इथे येऊन. चला सामना सुरू करून घ्या विकास सर. 3 षटकाचा सामना आहे. जो जिंकन तो सुपर 8 मध्ये जाणार. जो इथे पराभूत होईल तो इथेच थांबणार आहे. स्कोअर लेग अंपायर. आता अंपायर तिथेच थांबा, बाहेर येऊ नका 2-3 मॅच होस तर. समोर जे दर्शक आहे प्रेक्षक आहे विनंती आहे थोडंसं साईडला थांबा. संजू भाऊ थोडंसं साईडला थांबा. पहिला चेंडू इथे फटका खेळायचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर्सला डीप मध्ये इथे खेळाडू अवेलेबल नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने जाणार. तो पहिला चेंडूवरती चौकार इथे मिळताना पाहायला भेटतोय. हो परत एकदा कॅप मध्ये खेळून काढलाय. इनमिले है छोटीशी दरार. उसमें से जर दिए थोडे 4. अगदी गोली गर्दी तो चौकार जाताना पाहायला भेटतो. जमिनीला लगत फटकेबाजी सध्याला सुरू आहे. राहुलच्या माध्यमातून पॉईंटच्या दिशेने उजव्या हाताने मारा डाव्या हाताने मारा करताना पाहायला भेटतो गोलंदाज स्वप्नील. पण अगदी क्रिकेट कॉपी बुक स्टाईल मध्ये इथे फटकेबाजी सुरू आहे. कलात्मक फटके मैदानाच्या आत राहुलच्या माध्यमातून होताना पाहायला भेटतो. जो जिंकेन तो सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. 2 चेंडूवरती 2 चौकार. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलताना पाहायला भेटतोय. ओहो परत एकदा बॅटीची कडा तिथे. यस नो यस नो. परत एकदा यस नो. इथे दोन्ही बॅट्समॅन शेवटपर्यंत कॉल देतच राहिलेत आणि चेंडू मला वाटतं इथे डॉट येताना पाहायला भेटतोय. विशाल गुंजाळ इथे चेंडू घेऊन येताना पाहायला भेटतोय. विकेटच्या पाठीमागे विशाल आहे. बॅटिंग करणार तो राहुल. नॉन स्ट्राईक वरती महेश. गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील. 2 बाउंड्री आल्यानंतर तिसरा चेंडू इथं निर्धाव टाकतोय. डॉट टाकतोय. असे डॉट इथं गोलंदाजी करणे गरजेचे आहे 3 षटकाच्या मॅच मध्ये. ओहो परत एकदा ऑन साइडला फटका खेळला आहे. परत एकदा खेळाडू तिथं लांब येतोय. ओमकार गायकवाड. 1 धाव परत एकदा पूर्ण करणार पाहायला भेटतो. बघा किती इथे चितेच्या वेगाने वाऱ्याच्या वेगाने मैदानाच्या आत येताना पाहायला भेटतो. चितेच्या चपळीने आणि वाऱ्याच्या वेगाने इथे चेंडूवरती आला होता खेळाडू ओमकार गायकवाड. पूर्णपणे 100% इफेक्ट येताना पाहायला भेटतोय. त्याचबरोबर 1 धाव इथे ओहो परत एकदा नो लुक शॉट. एका हाताने फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. झाडाला इथं चेंडू लागतोय. 1 धाव इथे घेतली. दुसऱ्या धाव देखील प्रयत्न होईल पण इथं अंपायर कळतात डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव जाणार आहे. 1 धाव इथे मिळते. 10 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर सुरू आहे. शेवटचा चेंडू अमोल जाधव तिथून थोडंसं चर्चा करताना गोलंदाजासोबत. कारण की पहिलं षटक आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेत. अजून देखील 1 चेंडू शिल्लक आहे. हो हो परत एकदा थोडंसं बाहेर निघताना पाहायला भेटतो. चेंडू अँगलने अथवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता लेग साईडला. परत एकदा चेंडू डॉट. एका षटकानंतर 10 धावा. चला खेळाडू सगळे जागेवरती थांबा. फक्त बॉलर इथे येईन का की जास्त चर्चा करू नका. मला वाटतं दत्ताभाऊचं पूर्ण संघ तसंच इथं काम करताना पाहायला भेटतं. अगदी वेळ वाचवण्याचं काम या चिखली परिसरामधला खेळाडू करतोय. बघा पूर्ण खेळाडू आपल्या आपल्या जागेवरती जाताना पाहायला भेटतो. कुठलीही टीम मिटिंग होत नाहीये. ओमकार गायकवाड आपल्या ट्रान्सफरवरती होतोय. आपल्या ट्रॅकवरती होतोय आणि गोलंदाजी करण्यासाठी परत एकदा सज्ज होतोय. कसबे सुकेने परी 11 नाशिकचा संघ हे देखील सज्ज आहे. त्यांच्या विरोधात इथे कुठला संघ असणार हे देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे.
नाशिककर आलेत, पण समोरचा संघ कुठला आहे हे देखील ते देखील वाट पाहत आहेत. पाहूया आयोजन कमिटी, किरण मुख्य आयोजक. टॉस साठी कुठला आहे समोरचा संघ, कुठला आहे समोरचा संघ. प्रतिभा ऑन साईडला, तिथं डीप मध्ये खेळाडू अवेलेबल आहे. तोपर्यंत इथं एक धाव प्राप्त करताना पाहायला भेटतो. चला बाबू दादा गलांडे, आपण इथे कॅप्टन पाठवून द्यायचे. हो, ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलाय फटका. पियुष डाऊन द बॉल, इथे कॅच पकडतोय, विकेटचा पतन होतोय. महेश होतोय बाद. पहिला विकेट इथे पडताना पाहायला भेटतो तो माही 11 RSP फलटण या संघाचा फिरोज पटेल मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. अभि बांगे, माफ करा, अभि बांगे इंदापूरचा खेळाडू मैदानात. चला घाई करा, अभि स्ट्राईक वरती जायचं लवकर. दोन्ही अंपायरला सूचना, आपण तिथंच थांबायचे. हो, परत एकदा खोलून पद्धतीचा चेंडू होता, अगदी समोर टाकला होता चेंडू, चेंडू होतो लॉट. या ठिकाणी आगमन झालं आहे असे कोदळवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते पप्पू शेठ लवांडे यांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. विकेट करायचा प्रयत्न आहे, इथे फलंदाज होतोय बाद. खेळ समाप्त होताना पाहायला भेटते. परतीचा प्रवास इथे देखील सुरुवात होताना पाहायला भेटते तो अभि बांगेचा, इंदापूरचा खेळाडू. याच्यानंतर नाशिक विरोधात इंदापूर इथं आपल्याला खेळताना पाहायला भेटणार आहे. ग्रामीण चे संघ एकमेकाच्या विरोधात इथे बाबूदादा 11 गलंडवाडी मैदानाच्या आत नाशिक कसबा सुकेना त्यांच्या विरोधात इथे खेळताना पाहायला भेटणार आहे. परी 11 या नावाने प्रसिद्ध असणार आहे हा टीम. चला घाई करा, फलंदाज लवकर यात. अनिकेत कदम न्यू बॅटर मैदानाच्या आत. अनिकेत कदम नवीन फलंदाज. 11 वरती दुसरा झटका लागताना पाहायला भेटतोय. दुसरा बळी इथे गेला पाहायला भेटतो. चला टॉस करून घ्या किरण सर यांचं. टॉस का बॉस. या सामन्याचे टॉस आमचे मित्र पप्पू दादा लवांडे, वखार लवांडे वस्ती हे करतील. हो, परत एकदा ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. परत एकदा चेंडू येतो डॉट. डॉट इथे ओमकार गायकवाड इथे करताना पाहायला भेटतोय. आणि दुसरा देखील स्पीडअप करा. दुसरा षटक मैदानाच्या सुरू आहे. 11 धावा आतापर्यंत झालेत. 3 षटकाचा सामना आहे. जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये जाणार आहे. आजच्या दिवसातला पहिल्या पोल मधला हा सामना आपण पाहत आहोत प्री क्वार्टरचा. हो, परत अगदी वेगाने टाकला होता. फॉलो थ्रो मध्ये स्वतःच्या अडवण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू तिथेच थांबलाय. विशाल गुंजाच्या शेजारी चेंडू येतोय. टॉट राहुल इथं नाकार दिली. 2 षटकानंतर 11 धावा, 2 फलंदाज बाद. शेवटचा षटक कोण टाकणार, कोण हाताळणार, कोणाच्या हातात चेंडू सोपवणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. बबन मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. नाही नाही नाही, ते नाशिकवरून आलेत बाबा. 4-4 ओव्हरच्या करून टाकू. चला लवकर लवकर करा, स्पीडअप करायचं आपण सर्वांनी. शेवटचं षटक आहे.
चला बबन चालू करून घ्यायचंय. हो परत एकदा उसळी घेणार चेंडू होता, बाउन्सर चेंडू होता, ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू आत आहे का बाहेर, पंच इथं अंपायर डिक्लेअर झोन इथं कळवतात. एक धाव इथं भेटला पाहिजे बेटा. बट गेल्या मॅच मध्ये गेल्या ओव्हर मध्ये एक धाव इथं फक्त भेटली होती. या ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवरती इथं सिंगल भेटताना पाहायला भेटते. 12 धावा 12 धावा धाव फलकावरती. परत एकदा बबन. हो परत एकदा वेगाने इथे टाकलेला चेंडू मनगडचा वापर करताना पाहिलं. पहिली धाव इथं प्राप्त केली. दुसऱ्याचा हो प्रयत्न होईल का, मला वाटतं सर पहिल्या अटॅक मध्ये चेंडू लागला असता तर नक्कीच राहुल डागोटच्या दिशेने परतला असता. पण इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. सॅक्रिफाईस विकेट असं म्हणतात की दुसऱ्याचा कॉल दिला होता. ऋतिक कदम होतं बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आत. ओम धुमाळ मैदानाच्या आत नॉन स्ट्राईक वरती फलंदाजी करण्यासाठी आलाय. हो परत एकदा साईडला फटका खेळा. काय लोह राहुल फलंदाजी करतो मैदानाच्या आत. सुंदर. हो हो परत एकदा इथे कलेक्शन थोडंसं खराब. तोपर्यंत इथे 2 धावा इथे प्राप्त करताना पाहायला भेटतोय. 2 धावाच्या साह्याने इथे 15 धावा धावफलकावरती लागताना पाहायला भेटत. बघा दुसऱ्या इनिंग मध्ये देखील हे धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. त्यामुळे जेवढे धावा तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न असेल तेवढे वाचवा क्षेत्ररक्षण करताना. का की गोलंदाजी एवढी सुंदर चालू आहे. राहुल जेव्हा स्ट्राईक वरती येईल तर नक्कीच तुम्हाला देखील धोका होऊ शकतो. सध्याला राहुल स्ट्राईक वरती आलेला आहे आणि ते किती मोठा फायदा उचलतो. का की नॉन स्ट्राईकचा फलंदाजचा प्रयत्न तेच आहे की आमचा फलंदाज जो इन्फॉर्म आहे तो स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. हो विकेट केलाय. राहुलला स्ट्राईक वरती का आणायचं होतं हे राहुल दाखवून देतोय. हवाई ट्रॅव्हल करत वारेला कापत इथं चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा राहुलच्या बॅटमधनं येतोय. या इनिंग मधला पहिला षटकार. सुरुवात चांगली केली होती राहुलने पण दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा धाव फलकावरती. राहुलने सुरुवात चांगली केली होती. 2 चौकार खेचले होते पण दुसऱ्या षटकामध्ये तो नॉन स्ट्राईक वरतीच राहिला. फक्त 1 धाव आली होती. पण त्याच्यानंतर या षटकामध्ये सर्व चेंडू त्यांनी 4चे 4 त्यांनी स्वतः खेळलेत. आणि परत एकदा इथे धावा घेण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, मला वाटतं परत एकदा फेकी इथे नॉन स्ट्राईकच्या एंडला फेकायची होती पण तिथं स्ट्राईक वरती फेकताना पाहिलं होतं. 1 धाव इथं परत एकदा पूर्ण करताना पाहिलं होतं. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज झाला बाद. 22 धावा परत एकदा राहुल स्ट्राईक वरती. चला ओम लवकर जायचं बाहेर. चला सामना सुरू करून घ्या. शेवटचा चेंडू टाकायचंय. 22 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू. 2 ओव्हर मध्ये 11 धावा झाले होते. या ओव्हर मध्ये 11 धावा या गोलंदाजांनी खर्च केलेत. बंटी तो बॅटर मैदानाच्या आत नॉन स्ट्राईक वरती. हो हो परत एकदा वेगाने टाकलेला चेंडू येतो डॉट. इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतं बाद. 22 झालेत 23 करायचे आहेत. 22 झालेत 23 करायचे. चला लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. RSP फलटण संघ. याच्यानंतरचा होणारा सामना बापूदादा इंदापूर संघ त्याच्या विरोधात कसबे सुकेना परी 11 नाशिक. हा संघ नाशिक या संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर परी 11 आपण लगेच सज्ज राहायचंय, तयार राहायचं. मॅच संपली की लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. 4 षटकाचा सामना असणार आहे. पूल डी मैदानाच्या आत डी ग्रुप मध्ये आपण सुरुवात करणार ह्याच्यानंतरचे सामने. कारण की आयोजकांकडे देखील आव्हान आहे. पुढच्या 3 तासामध्ये 6 सामने संपवायचे. 3 तासामध्ये 6 सामने संपवायचे प्रयत्न असणारे. संपवायचा चेंडू फेका आत नवीन.
आणि मला वाटतं इथं आयोजन कमिटीमध्ये विकास सर आणि स्क्वेअर लेग अंपायर तुम्ही आताच थांबा 3 तास, कारण की तुमचं कार्य सध्याला खूप सुंदर चालू आहे. अचूक डिसिजन इथे त्याला पाठवत. नवीन चेंडू फेकात लवकर काही करा. हॅलो हॅलो, हे राहू दे, हे राहू दे, तुला कशाला लागतंय. चला 2 बॅटर माझ्याच्यात विशाल गुंजाळ आणि स्वप्नील. ओम गोलंदाजी मार्क वरती. विशाल गुंजाळ आहे. चला सामना सुरू करूया. गोलंदाजी मार्क वरती ओम डिफेंड करणार का हे देखील प्रश्न असणार आहे, का की हे देखील मॅच रंगतदार होणार आहेत. विशाल गुंजाळ स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक वरती जर पाहिलं गेलं तर स्वप्नील डावखोर फलंदाज गोलंदाजी मार्क वरती डावखोर मारा करण्यासाठी सज्ज होतोय ओम. पहिला चेंडू ऑफ साईडला स्टेअर करताना पाहिलं खेळाडू तिथं आहे महेश. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता पण चेंडू येते डॉट. डॉट चेंडू मैदानाच्या आत. हो परत एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे झाडाला जर चेंडू लागला तर नॉट आउट असणार आहे कॅच देखील पकडल्यानंतर, कारण की स्पर्धेचा नियम आहे झाडाला जर चेंडू स्पर्श झाला तर नक्कीच झेल टिपून देखील फलंदाज बाद नसणार आहे. एक धाव फलकावरती 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 15 चेंडू मध्ये 22 धावांची, 16 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. परत एकदा ओम. हो बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू वरती आकाशाच्या दिशेने. राहुल दाऊंड बॉल इथे कॅच पकडतोय. स्वप्नील होतोय बाद. इथे विकेटचा पतंग. पहिला हादरा बसतोय, पहिला झटका बसतोय तो टायगर बॉयज चिखली या संघाला. आता 15 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. विशाल मैदानाच्या आत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत येतोय तो ओमकार गायकवाड, मॅन फ्रॉम मांजरी. मांजरीवरून आला खेळाडू आज इथे खेळासाठी आलाय. अनेक मोठे मोठे टुर्नामेंट या देखील खेळाडूंनी गाजवलेले आहेत आणि पार्टिसिपेट देखील मोठ्या मोठ्या संघामध्ये हे देखील सदस्य होता. मृत्युंजय संघाचा देखील आतापर्यंत जर पाहिलं तर अनेक गावासाठी, वाडीसाठी, तालुक्यासाठी आणि ओपन गटातल्या संघासाठी हा खेळाडू खेळताना पाहायला भेटले. पण आज चिखली गावासाठी इथे खेळण्यासाठी आलेला आहे टायगर बॉयज चिखली या संघाकडनं ओमकार गायकवाड स्ट्राईक वरती. अक्षरशः टी शर्ट वरती त्यांनी घालून फलंदाजी करत तो देखील गोवा मधला सनशाईन ते देखील स्पर्धा या खेळाडू खेळलेला आहे. आज तोच टी शर्ट घालून मैदानाच्या आत खेळण्यासाठी सज्ज होतोय.
हो हो कट केला होता इथं फिंगर रोल केला होता पावलाचा वापर योग्य वापर करताना पाहायला भेटत फ्लायटी दिली होती नंतर टप्पा थोडासा मागं टाकला आणि फलंदाजाने ओळखला आणि स्लाइड्स केला अगदी स्लिपच्या दिशेने तिथं एक धाव इथं मिळताना पाहायला भेटते एका धावेच्या साह्याने इथे स्कोर कार्डवरती छोटीशी हलकीशी बढत होती 2 धावा हो अगदी वेट करून फटका खेळत आलवा बॅटने तिथे खेळाडू संदेश होता तोपर्यंत तिथे एक धाव मिळताना पाहायला भेटते सिंगल इथं येते 3 धावा धावपालकावरती अजूनही जिंकण्यासाठी 13 चेंडूमध्ये 20 धावांची गरज हे जोडी खूप महत्वाची असणारे टायगर बॉय चिखली आणि संघाकडनं जर पाहिलं गेलं तर ओबिगेट स्वेट टोन काय टोन होता बॅटीचा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि चेंडू गेलाय काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये सीमा रेषा पार ओमकारच्या बॅट बंद येतोय हा खुंकार षटकार शेवटच्या चेंडूवरती इथे हल्ला करताना पाहायला भेटतोय ओमच्या विरोधात षटक संपला तो पहिला एका षटकानंतर 9 धावा 9 धावा धाव फलकावरती 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज एक फलंदाज बाद झालाय आता पाहूया हे जोडी कोण फोडणार आहे हे जोडी फोडणं गरजेचे जर पाहिले तर RSP फलटण या संघाकडनं दहा चेंडू मध्ये 8 धावांची गरज संदीप न्यू बॅटर मैदानाच्या आत 10 चेंडू मध्ये 8 धावांची गरज 2 फलंदाज इथं बाद झालेत तिसरा फलंदाज देखील बाद होताना पाहायला भेटतो संदीप देखील इथं बाद झालेले आहेत न्यू बॅटर मैदानाच्या आत शमशुद्दीन शेख पाहूया 9 चेंडू मध्ये 8 धावांची गरज असताना इथं फलंदाज इथं 2 आतापर्यंत बाद झालेत या ओव्हर मध्ये नऊ चेंडू मध्ये इथे असून देखील 8 धावा बनवायचे आहेत
विशालने षटकार घेतला. विशाल देखील अभिजितच्या विरोधात बाद झाला. त्याच्यानंतर संदीपला इथे प्राचार केलं तर फलंदाजी करण्यासाठी संदीप देखील बाद होताना पाहायला भेटतोय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आत शमशुद्दीन शेख शान. ओहो परत एकदा हा फ्लॅटेड डिलिव्हरी इथे टर्न करताना पाहायला भेटतोय. प्रेक्षकांना असं वाटत होतं की राहुलने दिवसभर चांगली गोलंदाजी केली होती पण राहुलला हे षटक टाकणं गरजेचं होतं. पण नंतर राहुलने डिसाईड केलं होतं, डिसिजन घेतलं की अभिजित या गोलंदाजाला आपण चेंडू सोपू कारण की अभिजित मध्ये क्षमता आहे चेंडू वळवण्याची. अभिजित अर्थात लल्लन गोलंदाजी घाटी परत एकदा सज्ज होतोय. परत एकदा फिट अँड वॉच इथे वेट करून फटका खेळला होता. पहिली धावी तर पळून पूर्ण केलं. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न होत आहे. फिकी अगदी सुंदर इथं होताना पाहायला भेटते. तो परत इथं 2 धावा प्राप्त होताना पाहायला भेटते. अजून देखील 6 धावांची गरज 7 चेंडू मध्ये मॅच रंगलेली आहे पूर्णपणे. हो परत एकदा स्विंग अँड मिस इथे बाउन्स झाल्यानंतर चेंडू यष्टीरक्षक हातात जाताना पाहिजे. डीआरएसचा वापर इथे डीआरएसचा इथे कॉल केलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. टेक्नॉलॉजीचा वापर इथं करताना पाहायला भेटत. शुभम महाले किंवा किरण इथे या. चला फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू डॉट आहे. अगदी फलंदाज सफल झाला होता. वाईट पहिल्या लाईनच्या इथनं चेंडू थोडंसं बाहेर जाताना पाहायला भेटतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. आता फलंदाजी करणाऱ्या संघाला आता रिव्ह्यू भेटणार नाही. अनसक्सेसफुल झालं रिव्ह्यू. 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. इथं रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे.  गोलंदाजाचं नाव काय वा. अभि मांगे अभि डांगे बांगे अभि बांगे. हो परत एकदा ऑफसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न तिथं अभिजित आहे. पहिला चेंडू येतो डॉट. इथे जर पाहायला गेलं तर 5 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. 5 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. विकेट. इथं मॅच फिनिश करू दिला हा षटकार. सडक पे कडक ओमकारने फटका खेळला आहे. पे धडक विनिंग मोमेंट इथे षटकार येतोय. आजच्या दिवसातला सी ग्रुप मधलं क्वालिफाय होतोय सगळं तो टायगर वॉइस चिखली सुपर 8 मध्ये. चला नाशिक आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. कसबा सुकेना नाशिक संघ कसबा सुकेना परी 11 आपण मैदानाच्या आत जायचं लगेच.
परी 11 चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच फलंदाज मैदानाच्या आत पाठवा. बापू दादा 11 इंदापूर आपण लगेच